सामना 6 षटकांचा आहे. तर आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आहे. एका बाजूला विनायक वाजे आहे, एका बाजूला आकाश दराखे. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरी आपण पाहतो अरविंद शुक्ला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. साईड स्क्रीनच्या समोर मला वाटतं पलीकडच्या बाजूला कोण अक्षय का तिथे सर? हां, तिथली जागा बदला. आपण पलीकडे एक तर गॅलरीमध्ये. हां, ओके, त्यांना घ्या तुमच्यात सामील करून. ओके, थँक्यू. साईड स्क्रीनच्या समोर कोणी फक्त बसायचं नाही ही विनंती असणार आहे. आणि लहान मुलांनी अजिबात उन्हात वगैरे फिरायचं नाही आहे. जयसिंगदादांच्या माध्यमातून प्रत्येक टीमला या ठिकाणी एनर्जीसाठी ग्लुकोजची पावडर निश्चितप्रमाणे या ठिकाणी दिली जाते. त्यांचंही मनापासून अगदी कौतुक आहे. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. गणपती बाप्पा. आणि पहिला चेंडू या दरम्यान आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट आहे. धावा फलकावरती धावा संख्या निश्चितप्रमाणे ठिकाणी आपण पाहतोय 0 आहे. संघर्ष संघाला खूप मोठा संघर्ष करावा लागणार आहे. आणि संघर्षाशिवाय पर्याय नसेल. संघर्षाला सुरुवात झाली आणि पुढच्या चेंडू मात्र पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. कि अमृत पीकर सभी देवता बनते हैं, अमृत पीकर सभी देवता बनते हैं, लेकिन विष पीकर जो देवता बनते हैं उसे देवादिदेव महादेव कहते हैं. समुद्र मंथनानंतर ज्यांचा कंठ निळा झाला, ज्याला निळकंठ म्हणून ओळखलं जातं, तो देवादिदेव महादेव आहे. जय भोलेनाथ. 5 धावा फलकावरती ठिकाणी आपण पाहतोय. या दरम्यान चेंडू अकराचा लाईन चेंडू मिड विकेटला पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न करतोय का पाहूया. प्रयत्न केलाय. चेंडू फेकायला थोडासा उशीर झाला, त्याचा फायदा झाला. 2 धावा आल्या. धापलक वाढला. षटक क्रमांक पहिल्या संपलं. 7 रन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमता फलंदाजी करताना संघर्ष स्पोर्ट्स. अखिल दादाची वस्ती करंडक. नवीन गोलंदाज आता गोलंदाजी मार्कावरती मारुती खांदवे. अरविंद शुक्ला, मारुती असे 2 गोलंदाज या संघाकडे जे आहेत, या 2 गोलंदाजाने अक्षरशः या दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब संघामधून एक जबरदस्त कामगिरी केलेली आहे. फक्की मैदानाच्यात मध्ये पाठवणं गरजेचं आहे. मारुती तयार आहे. ओ चेंडू हवेत आणि पहा अनुभव कशाला म्हणतात. फलंदाज बाद.
सगळ्यात अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये थोडीशी मार्किंग जी करावी लागते. मार्किंगसाठी स्वतः आमचे जयसिंगदादा मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर तनिष मैदानाच्या आतमध्ये गेला होता. चंदुबनच्या असणारे चिरंजीव, मला वाटतं सर्वाधिक जास्त आज जायची संधी जर कोणी घेतली असेल तर तनिषी घेतली असेल. क्लीन बोल्ट. कालपर्यंत 10 संधी आल्या फलंदाजांना षटकार हॅट्रिक पूर्ण करायची, एकाने पूर्ण केली नाही. त्यानंतर 7 वेळेस संधी आली. नऊ वेळा संधी आली, चौकार हॅट्रिकची पूर्ण झाली नाही. विकेट हॅट्रिकची ही मला वाटतं ही पहिली संधी आहे. आणि आता आपल्याला पाहायचं आहे या स्पर्धेतली पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये होणार का. कारण विकेट हॅट्रिकची संधी लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 विकेट आल्यात. आता लागोपाठच्या 3ऱ्या चेंडूवरती विकेट येणार का. मारुती खांदवे या स्पर्धेतलं असणारं पहिली विकेट हॅट्रिकचा मान मात्र मिळवणार आहे का. चला वेळ वाचवा वेळ. आपण जाऊया पुढे जाऊया तिकडं पक्कीवाल्या माणसाकडे. जयसिंगदादांचं मनापासून कौतुक असेल. या वयात सुद्धा एवढी मोठी धावपळ करतायत. या हॅट्रिक बॉल मारुती तयार. आणि इथे हा चेंडू भन्नाट वेगाचा चेंडू डॉट. विकेट हॅट्रिकची संधी आली होती. काल सुद्धा एका गोलंदाजाला आली होती. एक विकेट आली, त्यानंतर 2 वाईट टाकले, त्यानंतर विकेट आली. परंतु आपण विकेट हॅट्रिक आता जी पकडतो ना, ही विकेट हॅट्रिक पकडत असताना त्यामध्ये कुठलाही चेंडू हा अतिरिक्त नसावा.
ओ चेंडू मात्र लॉंगॉनला खेळलाय. मारुती खांदेवरती केलं गेलं आक्रमण आणि चेंडू सीमा रेषेच्या काय आहे, जवळ आहे की बाहेर आहे की आतमध्ये आहे, सेफ आहे, याबद्दल अजूनही चर्चा आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. लकी सर आहेत, लकी खंडागळे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे चेंडू सेफ आहे की नाही हे मात्र पाहिले जाणार आहे. त्यानंतर आपल्याला कळणार आहे इथे धावा 3 की धावा 4, धावफलक 10 की धावफलक 11, स्ट्राईकला राजू की स्ट्राईकला विनायक. चौकार आहे, 4 रन. मारुतीवरती केलेलं आक्रमण हा चौकार येताना पाहायला मिळाला. बाद झालाय आणि 3 बाद 11 धावा संघर्ष स्पोर्ट्स क्लब संघाचे आपण पाहतोय. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत मारुती खांदवेने. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली, तिसरा चेंडू डॉट गेला, चौथ्या चेंडूवरती चौकार आला, पाचव्या चेंडूवरती परत विकेट आली. आणि आता आपल्याला पाहिजे इथे या चेंडूवरती काय करामात होणार आहे. चर्चा बरीचशी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. या चर्चेचा परिणाम निश्चितप्रमाणे काय होणार आहे ते आपल्याला पाहिजे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 बाद 11 धावा, अजून एक चेंडू यायचं बाकी. नवीन फलंदाज इथे अनिल मिसाळ मैदानाच्या आतून आपण पाहतोय. विनायक वाजे हा नॉन ट्रॅकच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळणार आहे. मला वाटतं वडूलाच या खेळाडूने 6 चेंडूवरती 6 षटकार विनायक वाजेने खेळले होते. तो हा खेळाडू आहे जो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे आणि ज्याचा आपण कौतुक सुद्धा केलं होतं. हा चेंडू सुरेख, हा चेंडू यात्रेमध्ये पूर्णपणे डॉट. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय जे आहे ते आता 11 धावा 3 फलंदाज या दरम्यान अगदी निश्चितप्रमाणे बाद आहेत. 2 षटक या दरम्यान अगदी आपण पाहतो जे संपले गेलेले आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याकडे धावसंख्या जी आहे ती 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 11 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पाहिजे आता मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी इथून पुढे पॉवर प्लेमध्ये फक्त 11 धावा आल्या, 3 फलंदाज बाद झालेत. राहिलेल्या 4 षटकामध्ये परत कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाणार आहे ते आपल्याला पाहिजे. विनायक वाजे आता स्ट्राईकला असणार आहे, ज्यांनी 6 चेंडूवरती 6 षटकार खेळण्याचा विक्रम त्याच्या नावावरती आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं जे कौतुक झालं, मला वाटतं दादाची वस्ती करंडकाच्या स्पर्धेमध्ये त्याला आपण सन्मानित केलं गेलं होतं दुसऱ्या दिवशी. इथे बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नव्हता. धावबाची संधी आणि त्या 2 धावा आल्या आणि या 2 धावसंख्येनंतर धापल्यावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला. 3 बाद 13 धावा धापल्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना पहिलाच साबडा मैदानाच्या आतमध्ये ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल जो चालू आहे. परत एकदा फुलटॉस आहे, समोरच्या बाजूला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करेल. चेंडू हातातून सटकला, 4 रन चौकार.
जागा बदलायला लावायची का? ओके, या स्टेजवर या. मी साईड स्क्रीनच्या समोर बसू नका सांगितलं होतं, परंतु पंचांनी कळवली की साईड स्क्रीनच्या शेजारी पण बसू नका. धाबराका धावसंख्या निश्चितप्रमाणे आपण पाहतो या ठिकाणी जी आहे ती टोटली स्कोर जो आहे 17. या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू सुंदर आहे, चेंडू डॉट. या ठिकाणी आदरणीय रामदास शेठ खांदवे उपस्थित झाले. दादांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करूया. इथे एक सुरेख अशा चौकाराने 4 रन. आणि या दरम्यान पुढचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार आहे. Star Tennis Cricket, subscribe us on YouTube. Star Tennis Cricket, subscribe us on YouTube. 3 फलंदाज जरी बाद असेल, 27 धावा ज्या आल्यात, या 27 पैकी विनायक वाजे याने 8 चेंडूमध्ये 18 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. तारणकर्ता विघ्नहर्ता विनायक, गणपती बाप्पाचं असणारं एक नाव निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी जे प्राईज आहे तब्बल 1 लाख रुपयाचं प्राईज आहे. लोहगाव नगरीचे असणारे माजी उपसरपंच आदरणीय आपले प्रीतमदादा प्रतापराव खांदवे पाटील, चेअरमन श्री साईदत्त नागरी सहकारी पतसंस्था, अध्यक्ष श्री संत तुकाराम महाराज युवा प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून बक्षीस आहे. द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपयाचं पारितोषिक आदरणीय सुनील बबन खांदवे पाटील, माजी उपसरपंच लोहगाव, आदरणीय मंडुशेठ शहाजी खांदवे, माजी उपसभापती पंचायत समिती हवेली, आदरणीय हेमंत खेसे, माजी उपसरपंच लोहगाव आणि आदरणीय संदीप भाऊ लांडगे, व्हाईस चेअरमन एअरफोर्स सिव्हिल क्रेडिट सोसायटी यांच्या वतीने बक्षीस आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे 50,000 रुपयाचं आदरणीय नवनाथदादा मोझे, माजी उपसरपंच लोहगाव आणि आदरणीय अमित शेठ जंगम, युवासेना अधिकारी, युवासेना उपविभाग अधिकारी पुणे लोकसभा यांच्या वतीने बक्षीस आहे. चतुर्थ क्रमांकासाठी 35,000 रुपये आदरणीय सोमनाथ खांदवे पाटील, माजी उपसरपंच लोहगाव यांच्या वतीने बक्षीस असणार आहे. बॅटची कार्ड मारुती ज्या पहिल्या षटकात करामत करत होता तीच करामत दुसऱ्या षटकात आली. फलंदाज बाद. आणि हे 4ही फलंदाज जर कोणी बाद केले असतील, नाव त्याचं मारुती आहे, मारुती खांदवे. 4 फलंदाज त्यांनी या दरम्यान जे बाद केलेले आहेत.
त्याची कामगिरी मात्र अतिशय जबरदस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. ब गटातील सामना क्रमांक दुसरा आहे. प्रत्येक गटामधून आपण 5-5 सामने खेळणार. त्यापैकी 2 संघ सुपर 12ला, 2 संघ क्वालिफायरला. क्वालिफायर नॉकआउट आहे. त्याच्यानंतर सुपर 12 जर आपण पाहिलं तर 4 दिवसातून 8 संघ सुपर 12ला, 5व्या दिवसातला नॉकआउटच्या राऊंडमधून जिंकलेला असा सुपर 12ला संघ निश्चितप्रमाणे जाऊन जे पोहोचणार आहे. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू सुंदर ते अगदी खेळला गेला. एक सिंगल, धापरक धावा संख्या 28, 4 बाद 28 धावा. या चेंडू आता आपण पाहतोय प्रत्येक एक सिंगल, धापरक धावा संख्या 29. क्लीन बोल्ड, 5वा फलंदाज बाद. चौथं षटक चालू असताना मैदानाच्या आतून एकदा आपण पाहतोय मारुती खांदवेची गोलंदाजी अफलातून होते. 5 फलंदाज त्यांनी आतापर्यंत बाद केलेत. 5ही फलंदाज. गोलंदाजाच्या आयुष्यातलं एक स्वप्न असतं की जे 10 फलंदाज बाद होता त्या 10 पैकी 5 फलंदाज मी बाद करावे. आणि पहिल्याच सामन्यात ओल्ड इज गोल्ड मारुती खांदवेने मात्र 5 फलंदाज बाद केलेत. त्यासाठी एक शेर असेल, पण या चेंडूनंतर असेल. हलक्या हाताने चेंडू या प्रमाणे जो खेळला गेलाय. एक सिंगल आली. धापरक धावा संख्या जी आहे ती 4 बाद. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 5 बाद 31 धावा धापाला करते. आणि कदाचित हा शेर बऱ्याच जणांच्या स्टेटसवरती राहील असं मला वाटतं. मारुती खांदवेसाठी एक निश्चितप्रमाणे एक स्टेटस सांगतो, एक शेर सांगतो कि जंगल में सन्नाटा छाया हुआ है. जंगल में सन्नाटा छाया हुआ है, सुना है पुराना शेर जंगल में वापस आ गया है. ओल्ड इज गोल्ड असणारा हा मारुती खांदवे एक जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळालाय. आणि वाघ हा वाघच असतो. वाघ जखमी जरी झाला तर तो आयुष्याला कधीच कंटाळून बसत नाही. तो थोडासा थांबतो, आराम करतो आणि परत एकदा त्याच दहशतीने, त्याच दराराने परत एकदा मैदानामध्ये उतरतो. नवीन गोलंदाज 5व्या षटकासाठी विवेक सिंग. पहिला चेंडू. या दरम्यानचा विवेकचा भन्नाट वेगाचा चेंडू आहे. 6ची सरासरी आतापर्यंत आहे. म्हणजे 31 धावा निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. 6च्या सरासरीच्या जवळपास निश्चितप्रमाणे संघ आपल्याला जो पाहायला मिळतोय. अगोदर जर आपण पाहिलं तर 7.50च्या सरासरीने धापलक निश्चितप्रमाणे जो बनवला गेला होता. आता षटक क्रमांक इथं मैदानाच्या आतमध्ये 5वं सुरू झाले आणि धापलक धावासंख्या 31 आहे.
गोलंदाज तयार. या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू अगदी आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला नाहीये. तिथे मात्र चेंडू कव्हर केला. धावबाची संधी असेल. फिकी खराब आहे. फिकी खराब आहे. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास आलाय. चेंडू कव्हर केला जाईल आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय साज बाज ताज और सरताज, आन बान शान और उसमें एक जान. 4 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात आणि या 4 धाव संख्येने आपल्याला 35 वरती जाऊन जे पोहोचलाय 5 गाड्यांच्या मोबाईलात. गोलंदाजी मध्ये आपण पाहतोय गोलंदाज विवेक सिंग वरती केलं गेलं आक्रमण निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय. कारण तिथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं आणि त्या खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती इथे 4 धावा येताना पाहायला मिळाल्यात. फिकी अतिशय खराब पाहायला मिळाली. गोलंदाज तयार. विवेक या दरम्यान खूप उंची घेतलेला चेंडू तिथे झेल होणार का? तिथे झेल घेतलाय. धक्का क्रमांक 6. धापलक झटपट बनण्याचा प्रयत्न करत असताना एकदम मोठी फटकेबाजी करत असताना फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. 6 बाद 35 धावा या ठिकाणी आपण पाहतोय. 6 बाद 35 धावा आहेत. संघर्ष स्पोर्ट्स क्लब इथे प्रथमतः फलंदाजी करत असताना क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव या दरम्यान जो केला गेला. कारण डावखोर हाताचा फलंदाज वसंत काची या दरम्यान आपण पाहतोय. हमें आशा है कि बल्लेबाजी होगी अच्छी क्योंकि मैदान के अंदर बल्लेबाज आए वसंत काची. अपेक्षा है. या दरम्यान चेंडू खोलवर टाकायचा होता. चेंडू पोचला जाईल अगदी गॅपमध्ये. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चेंडू कव्हर केलाय. धावाची संधी आहे परंतु तिथे फलंदाज सुंदररित्या 2 धावा घेत आहेत. धापलक धावा संख्या 37 आहे. 6 फलंदाज बाद. 6 बाद 37. एक चेंडू बाकी आहे 5व्या षटकातला. प्रदेता गोलंदाज भन्नाट वेगाने चेंडू टाकलाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5वं संपलं जाईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. 6 फलंदाज बाद आहे. या षटकात विवेक सिंग धावा खर्च करतोय 6 आणि त्याने 1 फलंदाज बाद केलाय. 1 फलंदाज बाद करण्यात त्याला यश आलेलं आहे. शेवटच्या झाडू लगेच. चला झाडू पाठवा. चला तनिष्क झाडू घेऊन जा लवकर. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे पाणी सुद्धा नेले जात आहे. खेळपट्टीवरती आपण पाहिले 2-3 वेळेस सध्या आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये थोड्या वेळ सामना थांबवावा लागला कारण खेळपट्टीवरती थोडीशी माती वारंवार येते. कारण हे जे मैदान आहे हे मैदान शितीचं मैदान आहे. कांचन परिवाराच्या माध्यमातून आदरणीय आमचे पांडुदादा कांचन यांच्या माध्यमातून हे मैदान आपल्याला जे लाभलेलं आहे आणि शेतीचं असणारे जे मैदान आहे त्यामुळे इथे या मैदानावरती खेळपट्टीच्या अवतीभोवती जी काही शेती आहे याच शेतीतील असणारी जी माती आहे ती माती इथे खेळपट्टीवरती जरा पाहायला मिळते. त्यामुळे ती माती थोडीशी दूर करणं सगळ्यात गरजेचं राहते आणि ती माती दूर करण्यासाठी आमचे दादाची वस्तीचे असणारे छोटे छोटे कार्यकर्ते असतील, त्यानंतर दादाच्या पडळमधील असणारे मात्र छोटे छोटे कार्यकर्ते असतील, अर्थात अखिल दादाची वस्ती करंडकातील छोटे छोटे जे कार्यकर्ते आहे
म्हणजे एखाद्या लग्नपत्रिकेमध्ये आपण छोट्या मुलांची नावं नेहमी पाहत असतो आणि त्याच्या खाली लिहिलेलं असतं नुसती लुडबुड, आमच्या ताईच्या लग्नाला यायचं, दादाच्या लग्नाला यायचं, किंवा छोटे निमंत्रक, अशी नावं असतात. पण मला वाटतं चंदूभाऊ आता पुढच्या वेळेस यांचा एक पॉम्पलेट सेपरेट छापावं लागेल. अखिल दादाची वस्ती करंडक आणि खाली छोटे कार्यकर्ते, छोटे कार्यवाहक, छोटे संयोजक. कारण ही जबाबदारी पार पाडणारी व्यक्ती आहे. कारण काही गोष्टी तलवारीने ज्या ठिकाणी पूर्ण होत नाही तिथे सुई मात्र काम करून जाते. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येणार आहे राहुल. स्वतः कॅप्टन राहुल खांदवे इथे गोलंदाजी मार्कवरती येणार आहे. राहुल खांदवे काय कर्मात करतोय? राहुल खांदवे मास्तर आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने आमचे सागर खांदवे आणि धनराज खांदवे जे संघमालक आहेत, हे दोन्ही संघमालक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. फुलटा चेंडू कव्हरला अरविंदच्या डोक्यावरून खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडू कव्हर करेल राहुल. मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी सागर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणासाठी आलाय. राहुलच्या हातामध्ये चेंडू पोहोचला जाईल. तोपर्यंत घेतलेल्या 2 धावा. इथे बिग हिट और रन. उलटा चेंडूवरती खेळला गेला एक सूर्यप्रकाशचा षटकार. त्यानंतर चेंडू मिड विकेटला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षण लाच्या बाब 1 धावा आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. चेंडू फलंदाजाला निश्चितप्रमाणे लागलाय आणि मला वाटतं इथे डोक्याला चेंडू लागलाय आणि इथे राहुल खांदवे मास्तरने काही चेंडू फेकताना काही सावकाश फेकला नसेल. धावाची संधी असताना इथे चेंडू काय सावकाश फेकला नसताना खूप जोरदार मार लागलाय, परंतु इतकाही जोरदार नाही की त्यांनी खूप त्रास किंवा तिथे फलंदाजाला मात्र थांबावं लागेल, इतका पण नाही. अविनाश देवकर जो स्ट्राईकला आहे, फुलटाच आहे. इथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. गलती से मिस्टेक वाला फुल टच चेंडू आ गया, उस पे चौकने वाला चौका भी आ गया. पाहता पाहता संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 51 धावा, 51. आणि परत एकदा क्रॉस झालाय. गॅपने चेंडू खेळलाय. धनराज त्या चेंडू कव्हर करेल. 1 धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल. चेंडूची फिकी थोडीशी खराब आहे. इथे बॅकअप साठी क्षेत्ररक्षक या दरम्यान पहा सर तिथं काय झाले पहा. हा हा तुम्ही जा काय प्रॉब्लेम नाही. जा त्याला मला वाटतं लिगलमेंटचा सर ऑलरेडी छोटासा प्रॉब्लेम आहे त्याला. राज सर पहा एकदा. राज सर चांगले क्रिकेटर आहेत, चांगले पंच आहेत, चांगले कॉमेंटेटर आहेत. लाईव्हचं कामकाज खूप सुंदररित्या करतायत. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube.
Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star Tennis Cricket. Subscribe us on YouTube. Star फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असेल आणि प्रफुल्ल हा नाश टाकलाय. अविनाश या दरम्यान अगदी स्ट्राईकला असणार आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय इथे एक धाव आरामशीररित्या याकडे घेण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाज याकडे बाद होताना पाहायला मिळालाय. चला क्षेत्ररक्षणासाठी चला लवकर. 11:15 वाजलेत, अजून पहिला सामना संपलेला नाहीये. संघर्ष स्पोर्ट्स क्लबला विनंती असेल आपण आता क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय. आज दिवसभरामध्ये आपल्याला 5-6 सामने जे घ्यायचे आहेत ते आपल्याला होणं गरजेचं राहील, कारण दुपारच्या सत्रामध्ये थोडासा वेळ जातो, त्याच्यामध्ये पाणी वारंवार न्यावं लागतं, अचानक खूप जोरदार हवा सुटली जाते. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी निश्चितप्रमाणे वारंवार होताना पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे थोडासा वेळ जास्त जात असतो दुपारच्या सत्रात. त्यामुळे सुरुवातीलाच आपण थोडासा वेळ वाचवणं गरजेचं राहणार आहे. त्यामुळे संघर्ष स्पोर्ट्स क्लबला विनंती असेल आपण इथे ताबडतोब क्षेत्ररक्षणासाठी जायचं आहे ही आपल्याला विनंती असणार आहे. जय गणेश संघाला विनंती असेल, टीम हजर आहे ना जय गणेश? काळभोर वस्ती पलीकडच्या बाजूला
दादाची वस्ती स्पोर्ट्स, सागर खांदवे, धनराज खांदवे. हरंदळे स्पोर्ट्स, करतोशी विष्णू तात्या खांदवे स्पोर्ट्स. त्याबरोबर शिवराज स्पोर्ट्स, संघमालक महेशदादा खांदवे, शिवाजीदादा खांदवे. सोमेश्वर स्पोर्ट्स, संघमालक सचिनाबा खांदवे. संघर्ष स्पोर्ट्स, संघमालक प्रमोद भाऊ काळे. शिवगर्जना स्पोर्ट्स, संघमालक चंद्रकांत विष्णू खांदवे. उत्तरेश्वर स्पोर्ट्स, संघमालक अनिकेत निंबाळकर. अमरिया फाउंडेशन, संघमालक सचिन भाऊ निंबाळकर. शिवते स्पोर्ट्स, संघमालक संदीप भाऊ मोझे. जय गणेश स्पोर्ट्स, संघमालक सुधीराप्पा काळभोर. अमरिया प्रतिष्ठान, संघमालक नवनाथदादा मोझे. PBS स्पोर्ट्स, संघमालक पुरुषोत्तम बाळा शितोळे. खांदवेनगर स्पोर्ट्स, संघमालक अमोल खांदवे, पप्पू गावडे. खंडराया स्पोर्ट्स, संघमालक संकेत खांदवे. संतनगर स्पोर्ट्स, संघमालक हनुमंत खांदवे आणि ओमकार तळेकर. अशा तऱ्हे संघमालक 16 संघ आणि 20 संघमालक या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 20 संघमालक या दृष्टीने आहे की इथे दादाची वस्ती या संघाला 2 संघमालक आहेत. शिवराज स्पोर्ट्स क्लब संघाला 2 संघमालक आहेत. खांदवेनगर स्पोर्ट्स याही संघाला 2 संघमालक आहेत आणि संतनगर स्पोर्ट्स याही संघाला 2 संघमालक आहेत. बाकीच्या 12 टीम्सला 12 सिंगल संघमालक निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु हरंतळे स्पोर्ट्स क्लब या संघाला कैलासवासी विष्णू तात्या खांदवे स्पोर्ट्स फाउंडेशन यात असणारा जो मित्रपरिवार आहे, या मित्रपरिवारापैकी आपण एकच मित्र निश्चितप्रमाणे तो पकडलेला आहे. या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर इंडिव्हिज्युअल प्राइज खूप मोठ्या प्रमाणात आहेत. बऱ्याच जणांचं योगदान निश्चितप्रमाणे आहे. बॅट्समन चला दादाची वस्ती. धनराज सर बॅट्समन पाठवा. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पहिल्या 4 क्रमांकासाठी आकर्षक चषक अखिल दादाची वस्ती करंडक. हे योगदान ज्यांच्या माध्यमातून आहे आदरणीय संतोषलाला साहेबराव खांदवे पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वडगाव शहरी मतदारसंघ यांच्या वतीने. मॅन ऑफ द सिरीजसाठी चषक आहे आदरणीय निखिल रोहिदास खांदवे, शिवसेना शाखा प्रमुख लोहगाव आणि श्री ओमकार आबा पांडे, युवा सेना अधिकारी लोहगाव यांच्या वतीने. त्याबरोबर पॅव्हलियन क्रमांक 1, पॅव्हलियन क्रमांक 2 असे 2 पॅव्हलियन आपण या ठिकाणी पाहतोय. पॅव्हलियन क्रमांक 1 रायगड पॅव्हलियन जे आहे ते आदरणीय विजयजी काळभोर साहेब, जय गणेश स्पोर्ट्स अकॅडमी यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. तर पॅव्हलियन क्रमांक 2 शिवनेरी पॅव्हलियन जे आहे यासाठी सौजन्य आदरणीय युवराज गुलाब खांदवे पाटील, युवा उद्योजक यांच्या वतीने. प्रेक्षकांसाठी गॅलरीज निश्चितप्रमाणे ज्या बनवण्यात आलेल्या आहेत आणि गॅलरी सौजन्य निश्चितप्रमाणे आपण पाहिलं तर त्यासाठी सुद्धा योगदान देणारे नवनाथ भाऊ साठे, व्हाईस चेअरमन लोहगाव नागरी सहकारी पतसंस्था, सचिनभाऊ निंबाळकर, व्हाईस चेअरमन लोहगाव नागरी सहकारी पतसंस्था, विजयभाऊ खांदवे, प्रोप्रायटर अर्पिता हॉटेल, राजू शेठ काळभोर, प्रसिद्ध बैलगाडा मालक, आदरणीय नामदेव शेठ खांदवे, आदरणीय भागवत सुकळे, आदरणीय योगेश भुकन आणि आदरणीय अजित उर्फ पंटी जंगम यांच्या सगळ्यांच्या वतीने गॅलरी सौजन्य आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेलं आहे. पहिला चेंडू पॉईंटला आहे. खूप जोरदार चेंडू निश्चितप्रमाणे येताना आपण पाहिला. तिथे 1 धावा आली, दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि इथे 2 धावा ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. खूप जोरदार चेंडू होता. एवढा वेगात चेंडू येईल ही अपेक्षा सुद्धा ठेवली नव्हती इथे धनराज खांदवेने. अंकुश सिंग गोलंदाज मार्कवरती आहे. स्ट्राईकला धनराज खांदवे आणि नॉन स्ट्राईकला विवेक सिंग आहे. 2 सिंग आहेत, एक विवेक सिंग आणि एक अंकुश सिंग आता एकमेकांच्या विरोधात आपण पाहतोय. भन्नाट वेगाचा चेंडू इथे अंकुश सिंगचा, जबरदस्त मारा. 53 धावा ज्या बनवल्या गेलेल्या आहेत, 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि इथं आपण पाहतोय एक जबरदस्त चेंडू आलाय आणि या चांगल्या चेंडूमुळे इथे साहजिकच गोलंदाजाचा
आत्मविश्वास जो वाढला गेलेला आहे. वाईट बॉल, चेंडू मात्र खराब आहे. चेंडू खराब येताना पाहायला मिळालाय. धाबळकर धावसंख्या 3. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आपण आकर्षक अशी ट्रॉफी निश्चितप्रमाणे देतोय. दरम्यान चेंडू हवे तिथे झेल सुटला. झेल कोणाचा सोडलाय? धनराज खांदवेचा सुटलेला झेल या ठिकाणी आपण पाहिलाय. पण झेल जरी सुटला असेल पण एकही खेळाडू मात्र त्याचा आत्मविश्वास कमी होऊ देत नाहीये. त्याला टाळ्या वाजवून त्याचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करतायत. कारण आमच्या टीमचं नावच आहे संघर्ष आहे. आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. आणि संघर्षाच्या बाबतीत मी कालच सांगितलं की जितना बडा संघर्ष जीत उतनी शानदार होती. विना संघर्ष मिळालेला जो विजय आहे त्या विजयाचं फारसं महत्त्व पाहायला मिळत नाही. विवेक सिंग स्ट्राईकला. या दरम्यानचा चेंडू हवे तिथे झेल झालाय. विवेक सिंग बाद. धावा करतो अगदी आपण पाहतोय. आणि या 4 धावसंख्येवरती विवेक सिंगच्या रूपाने दादाची वस्ती संघाला बसलेला एक जबरदस्त धक्का आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज खांदवे. सूरज खांदवे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे आता सूरज काय करणार आहे. जो स्ट्राईकला असेल नॉट स्ट्राईकच्या बाजूला धनराज आहे. 4 धावा करते. 54 धावसंख्येचा पाठलाग 36 चेंडूमध्ये करायचा आहे. 4 चेंडूमध्ये 4 धावा या दरम्यानच्या खर्च झालेल्या पाहायला मिळत आहेत. इथे सूरज जसा आलाय तसा त्यांनी मात्र चेंडू पहिल्या सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार. षटकाराने खातं खोलले सूरजने. आणि या दरम्यान पुढचा चेंडू कव्हरला सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन. जाईल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धापळकर धावसंख्या जी आहे ती 1 बाद 14 धावा आहेत. उर्वरित 30 चेंडू आणि बनवायच्या आहेत 40 धावा. 30 चेंडू 40 धावा दरम्यान बनवायच्या आहेत. या ठिकाणी विनंती असणार आहे
जय गणेश स्पोर्ट्स या संघाच्या कॅप्टनला आपण या ठिकाणी संपर्क करायचा आहे. तुमच्या संघात काही प्लेइंग 11 खेळाडूंची यादी जी आहे आमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं असणार आहे. त्यामुळे जय गणेश स्पोर्ट्स क्लब संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी संपर्क करावा. गोलंदाज तयार. नवीन गोलंदाज अविनाश देवकर गोलंदाजीवरती तयार आहे. अविनाश तयार. ओ परत एकदा झेल सुटला. त्या क्षेत्ररक्षकून झेल सुटलाय. चौकार आलाय. पहिल्या षटकात सुद्धा जीवदान मिळालं होतं. त्याच क्षेत्ररक्षकाने त्याचा झेल सोडला होता. दुसरं षटक सुरू झालं तिथं सुद्धा पॉइंटला एक झेल सुटला गेला आणि धनराजला अजून एक जीवदान मिळालं. धापरका धावसंख्या 18 आहे. एक फलंदाज या दरम्यान जो बाद आहे. एक बाद 18 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा चालू आणि इथे चेंडूची गती कमी करण्यात यश मिळतंय. फुलटॉस होता त्याचा मात्र फायदा फार मोठ्या प्रमाणात घेताना पाहायला मिळाला नाही धनराज. आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 19 धावा एक गड्याच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दादाची वस्ती संघ मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी फलंदाजी करतोय. जिंकण्यासाठी 54 धावसंख्येचा पाठलाग या संघाला जो करायचा आहे आणि या 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना विवेक सिंग सारखा एक तडाखेबंद फलंदाज चांगला फलंदाज इथे 0वरती बाद होताना पाहायला मिळाला. परंतु त्याच्या जागेवरती आलेला हा जो फलंदाज आहे ना सूरज खांदवे एक जबरदस्त कामगिरी त्याच्याकडून होताना आपण पाहिलेली आहे. 2च चेंडू खेळलाय. लागोपाठचे 2 बिग हिट आपण पाहिलेत. अनुक्रमे एक षटकार एक चौकार आणि आता सुद्धा जर आपण पाहिलं रिव्हर्स स्ट्रोक खेळलाय आणि चेंडू पाठवल्या सरळ सीमारेषेच्या बाहेर 4 रन चौकार आहे. लागोपाठचा दुसरा चौकार. या स्पर्धेत पहिली चौकार हॅट्रिक. केली. या स्पर्धेत पहिली चौकार हॅट्रिक पूर्ण करणारा खेळाडू. 9 वेळेस संधी आली. 9 वेळेस मात्र संधी गमावली गेली. 10व्या वेळेस आली तिथं सोनं झालं. सूरज खांदवे गोलंदाज तयार. इथे चेंडू हवे तिथे झेल सुटला. परत अजून एक जीवदान आलाय. धापराका धावसंख्या 28. एक बाद 28 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इंडिव्हिज्युअल प्राइज जर आपण पाहिलं षटकार हॅट्रिक आहे, चौकार हॅट्रिक आहे, विकेट हॅट्रिक आहे, पहिले निर्धाव षटक आहे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहे, उत्कृष्ट झेल आहे, पहिलं अर्धशतक आहे. या स्पर्धेत आत्तापर्यंत 2च बक्षिसं गेलेले आहेत. एक लागोपाठचे 3 चौकार ज्यासाठी सागर शेठ काळभोर यांच्यावरून एक चषक आहे आणि त्यानंतर पहिलं अर्धशतक उमेश खांदवे युवा उद्योजक यांच्यातून एक चषक आहे. अमोल पवार काल या स्पर्धेत पहिलं अर्धशतक पूर्ण करताना आपण पाहिलंय. अमोल प्रतिष्ठानचा खेळाडू. इथं षटक क्रमांक 2 संपलं जाईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापडकर धावसंख्या 29. 24 चेंडू
25 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या. 24 चेंडू 25. बोला सर. झाडू. छोटासा ड्रिंक ब्रेक इच्छेप्रमाणे आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती आपल्याला जो पाहायला मिळेल अंकुश सिंग परत एकदा या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय. तिसरं षटक सुरू होते. अजूनही जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या आहेत तिथे षटकार. चरण एक फ्लायटेड षटकार आपल्याला जो पाहायला मिळालाय. झेल त्या ठिकाणी होऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहिलाय झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना तिथं मात्र झेल त्याचा होऊ शकला नाहीये. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गावरती परत एकदा आपण पाहतोय उजव्या हाताने. हा चेंडू मात्र अंकुशचा परत एकदा लाजवाब चेंडू डॉट चेंडू निर्धाव इथं आपल्याला पाहायला मिळालाय. धाब्रावरती धावसंख्या जी आहे ती या ठिकाणी 35 वरती आपल्या एकाडेच्या मोबाईलमध्ये आपण पाहतोय. अजूनही 19 धावा बनवायच्या आहेत. 22 चेंडू आणि 19 धावा अजूनही तर म्हणजे बनवायच्या आहेत. पण इथे धनराज ह्या 19 धावा किती चेंडूत पूर्ण करतोय हे आपल्याला पाहायचंय. वाईट बॉल. चेंडू खराब. खराब चेंडू मात्र धापलक वाढेल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 36 गड्याच्या मोबाईलमध्ये. शेवटचे 22 चेंडू आणि 18 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 22 चेंडूमध्ये 18 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू काय बॅटवरती परफेक्ट मिळेल होताना पाहायला मिळाला नाही. चेंडू डॉट चेंडू निर्धाव इथं आपल्याला पाहायला मिळालाय. अजूनही अगदी आपण पाहतोय चेंडूंची संख्या जास्त आहे, धावांची संख्या कमी आहे, परंतु
इथे गोलंदाज कशा प्रकारचे कमबॅक करतायत, संघर्ष स्पोर्ट्स क्लब संघाकडून इथे कमबॅक कशा प्रकारे केले जाते ते आपल्याला पाहिजे. या दरम्यानचा चेंडू लॉंगॉनला, यावेळेस झेल झालाय, फलंदाज बाद. इथे धनराज बाद होताना पाहायला मिळालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी अरविंद शुक्ला मैदानाच्या आतमध्ये पोहोचणार आहे. 20 चेंडू 18 धावा, 20 चेंडूमध्ये 18 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. मागणी आहे षटकार चौकारांची, मागणी आहे विकेट बॉलची, मागणी आहे डॉट बॉलची, मागणी आहे एक चांगला सामना होण्याची. कारण आम्ही कालही पाहिलं, आजही मात्र आपण पाहतोय की जो काही पहिला सामना आहे, काल 6 सामने झाले, परंतु एकही सामना मला असा पाहायला मिळाला नाही की तो शेवटच्या 2 चेंडूवरती शेवटच्या 1 चेंडूवरती पोहोचला आहे. असा एकही सामना आम्हाला पाहायला मिळाला नाही. इथे काय घडलंय, भन्नाट वेगाचा चेंडू, तो मात्र डावे एसटीच्या बाहेर आणि त्यानंतर व्हाईट बॉल चौकार. संख्या पुढे जाऊन पोहोचला. आता 41 शेवटचे चेंडू शिल्लक राहिले, ते अजून 20 बनवायच्या. 13 20 चेंडू 13 धावा अजून या दरम्यान बनवायचे. या दरम्यानचा चेंडू अगदी आपण पाहतोय हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण या दरम्यान केलंय. एक सिंगल आली, 42 वरती धापलक आहे. अजूनही जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या 12, 19 चेंडू 12 धावा अजून या दरम्यान बनवायचे. इथं अगदी आपण पाहतोय रिव्हर्सचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू का बॅटवरती आला नाही, षटक क्रमांक संपलं जाईल. तिसरं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकावरती धावसंख्या जर आपण पाहिली तर ती आहे 2:42 धावा. आणि आता राहिलेल्या 18 चेंडूमध्ये 12 धावा बनवायच्यात. 18 चेंडूत 42 झाल्यात, 18 चेंडूत 12 धावा अजून या दरम्यान बनवायच्या आहेत. या स्पर्धेमध्ये प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला आकर्षक अशी ट्रॉफी आहे. कुमार आदित्य कैलास खांदवे क्रिकेट डेव्हलपर्स आणि कुमार कुणाल संजय खांदवे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून आहे. मॅन ऑफ द मॅचसाठी जो स्टेज आपण पाहतोय, प्रेझेंटेशन बॉक्स असेल, टॉस बॉक्स असेल, त्यासाठी सौजन्य आदरणीय मिलिंद बापू खांदवे माऊली डेव्हलपर्स यांच्या वतीने सौजन्य आहे. सर्वोत्कृष्ट फलंदाजासाठी एक चषक आहे आदरणीय संतोष रामदास खांदवे युवा उद्योजक यांच्या वतीने. सर्वोत्कृष्ट गोलंदाजासाठी एक चषक कुमार शिवम शिवाजी खांदवे युवा उद्योजक यांच्या वतीने. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदरणीय सचिन भाऊ टिंगरे प्रोप्रायटर तनुश्री डेव्हलपर्स आणि नितीन भाऊ टिंगरे युवा उद्योजक यांच्या माध्यमातून. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी चषक आहे कार्यदर्शी भगवान दगडू खांदवे यांच्या स्मरणार्थ श्री प्रकाश भगवान खांदवे यांच्या वतीने. चौकार हॅट्रिकसाठी सागरभाऊ काळभोर युवा उद्योग यांच्या वतीने चषक आहे. त्याचा मानकरी तर एक जण ठरलाय, नाव त्याचं सूरज खांदवे, दादाची वस्ती स्पोर्ट्स क्लब. लागोपाठच्या 3 विकेटसाठी चषक आहे सागर काळभोर युवा उद्योजक यांच्या वतीने. पहिल्या निर्धाव षटकासाठी चषक आहे दीपक एकनाथ खांदवे युवा उद्योजक यांच्या वतीने. गोलंदाज तयार, सुचित. इथे मात्र चेंडू लॉंगनला, खिलाडी के मस्तक पे दस्तक, चेरन, षटकार.
धापला धावसंख्या वाढली, संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 48 वरती धापलक आहे आणि यानंतर चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू डॉट आहे. बिग हिट 1 बाउंड 4 रन. एक सिंगल आणि सामना इथे बरोबरीत आहे. जिंकण्यासाठी अजून एक धाव या ठिकाणी जे बनवायचे आहे आणि इथे अरविंद शुक्लाच्या कानात सूरज खांदेने एक गोष्ट सांगितली असेल, भाई कुछ भी होणे दे लेकिन लास्ट वाला रन मुझे चाहिए. कदाचित हा प्रयत्न असेल आणि पाहिजे आता इथे राहिलेली एक धाव कशा पद्धतीने पूर्ण होते. इथे चेंडू फ्लिक केलाय, फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद. थँक्यू. जगणे संघाचा संघाने उपस्थित झालेला आहे. जिंकण्यासाठी एक धाव बनवायची आणि ही एक धाव बनवण्यासाठी 13 चेंडू शिल्लक आहे. विजयाच्या घरामध्ये फक्त प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे दादाची वस्ती स्पोर्ट क्लब संघाचा. फलंदाज तयार आणि इथे एक विजयी धाव घेत पहिल्याच सामन्यात विजय मिळवलेला आहे तो दादाची वस्ती स्पोर्ट क्लब संघाने. अभिनंदन या संघाचं. चला टॉससाठी चला संघर्ष आणि जय गणेश, चला लवकर टॉससाठी या.